I welcome all of you in this my video. So today we are going to discuss about the day 24th activity, which is for 10th class. So let's start. So now it is an activity which is based on competency law statement 10, which is about understanding new constructions through reading. So it is the activity number 1 in this statement. So there are some instructions. As usual, you have to read these instructions as your own at your home. Now the learning activity. आता मेन जी लर्निंग ऍक्टिव्हिटी आपल्याला सोडवायची आहे ती तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. द इन्स्ट्रक्शन इज हिअर. रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड डू ॲज डायरेक्टेड. तुम्हाला हा दिलेला पॅसेज केअरफुली रीड आउट करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ज्याप्रमाणे सूचना केल्या जातील त्याप्रमाणे तुम्हाला कृती करायची. पहिल्यांदा हा पॅराग्राफ कुठला आहे तो बघूया आणि नंतर आपण ऍक्टिव्हिटी सोडूयात. मार्गी इवन रोट अबाउट इट दॅट नाईट इन हर डायरी. On the page headed 17 May 21st 57, she wrote, Today Tommy found a real book. आता हा वेल नोन टॉपिक आहे आपल्यासाठी, त्यामुळे मुद्दाम रिपीट काही करत नाही, एक्सप्लेन करत नाही. हा 9वी मध्ये आपल्याला झालेला होता, फक्त मी रीड आउट करतो. It was a very old book. Margie's grandfather once said that when he was a little boy, his grandfather told him that there was a time when all stories were printed on paper. They turned the pages, which were yellow and crinkly, and it was awfully funny to read the words that stood still instead of moving the way they were turned back to the page before. It had the same words on it that it had when read it at the first time. So it is the paragraph. We have seen this paragraph in when you were in the last standard. It is the fun they had. The name of this topic is the fun they had. It is futuristic topic आणि याच्यामध्ये दोघांचं कन्व्हर्सेशन तुम्हाला दाखवलेलं आहे आणि हे कन्व्हर्सेशन कधीचं आहे आपल्या भविष्य काळातलं. तर हा पॅराग्राफ प्रत्येकाला माहित आहे. आता याच्यावर ऍक्टिव्हिटीज कुठल्या कुठल्या आहेत त्या बघूयात. सो द इन्स्ट्रक्शन इज हिअर. डू ॲज डायरेक्टेड. फर्स्ट इन्स्ट्रक्शन इज हिअर. अंडरलाईन द मेन क्लॉज. तुम्हाला 9वीच्या पुस्तकामध्ये लँग्वेज स्टडी मध्ये क्लॉज हा भाग झालेला होता. त्याच्यामध्ये मेन क्लॉज, सब ऑर्डिनेट क्लॉज हे सगळं होतं. ते वाचून तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी सोडवायची आहे. आता सोडवत असताना प्रश्न असा आहे की अंडरलाईन द मेन क्लॉज, पण अंडरलाईन न करता मी डायरेक्ट तुम्हाला इथं वाक्य सांगणार आहे ते कुठली कुठली आहेत. तुम्ही सुद्धा अंडरलाईन न करता या प्रश्नाचं उत्तर म्हणून ते आहे असं लिहू शकता. तर मेन क्लॉज कुठला आहे? They turned the pages. हे वाक्य मेन क्लॉज मधलं आहे. It had the same words on it. Today Tommy found a real book. It was awfully funny to read words. These sentences are an example of main clause. You can write these answers. Then underline the subordinate clause. मेन क्लॉज म्हणजे काय? असं वाक्य की ज्याला परिपूर्ण अर्थ असतो. सबऑर्डिनेट क्लॉज याला परिपूर्ण स्वतःचा असा अर्थ नसतो. अशी वाक्य कुठली कुठली आहेत? The first, which were yellow and crinkly, that it had when read it the first time. On the pages headed 17 May 21st 57, that stood still instead of moving the way they were turned back to the page before. And last, when all stories were printed on paper. These are an example of subordinate clause. Next instruction is identify the sentence in simple past tense. तो जो तुम्हाला पॅराग्राफ दिलेला होता तो पूर्णच जवळजवळ सिंपल पास्ट टेन्स मध्ये होता. काही वाक्य सोडली तर तरी पण काही एक्झाम्पल जर आपण घ्यायचे म्हटलं तर आपण घेऊ शकतो. मार्गी इवन रोट अबाउट इट दॅट नाईट इन हर डायरी. इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. दे टर्न द पेजेस विच वेअर येलो अँड क्रिंकली अँड शी रोट टुडे टॉमी फाउंड ए रिअल बुक. These are an example of simple past tense. Then underline the infinitives. Now what is the meaning of infinitive? असे वर्ब जे काळानुसार किंवा कर्त्यानुसार स्वतःमध्ये काही बदल करून घेत नाहीत, चेंज होत नाहीत, अशा क्रियापदांना इन्फिनिटिव्ह असं म्हटलं जातं. आणि हे इन्फिनिटिव्ह ओळखायचे कसे? तर इन्फिनिटिव्ह वर्बच्या अगोदर एकतर TO हा शब्द येतो किंवा मॉडेल ऑक्झिलरी तरी आलेली असते. मग या पॅसेज मध्ये असं कोणतं इन्फिनिटिव्ह आहे? तर या ठिकाणी एक इन्फिनिटिव्ह आहे जो आहे टू रीड. देन आयडेंटिफाय द एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. इट इज व्हेरी सिम्पल. ज्या ठिकाणी एक्सक्लेमेटरी मार्क आहे ते एक्झाम्पल कशाचं असणार आहे? एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. सो यू कॅन राईट दिस आन्सर्स. नेक्स्ट आयडेंटिफाय अ फायनाइट वर्ब्स. आता इन्फिनिटिव्हचा अर्थ आपण पाहिला, त्याच्या विरुद्ध अर्थ फायनाइट वर्बचा आहे.
जे वर्ब कर्त्यानुसार किंवा काळानुसार चेंज होतात. ज्याप्रमाणे समजा वर्क हे मला क्रियापद घ्यायचं असेल, समजा मी वापरलाय सिंपल प्रेझेंट टेन्स आणि आय हे कर्ता असेल तर आय वर्क होतं, पण त्याच ठिकाणी मी कर्ता बदलला, मी त्या ठिकाणी घेतलं शी, तर मी शी वर्क असं नाही म्हणू शकत, मी काय म्हणणार शी वर्क्स. म्हणजे जे क्रियापद कर्त्यानुसार काळानुसार चेंज होतं अशा क्रियापदांना फायनाइट वर्ब्स म्हणतात. मग असे कुठले कुठले आहेत? सो दीज आर द वर्ब्स विच आर फायनाइट: wrote, found, was, said, told, turned, stood, had and read. Then underline the simple sentence. आता यामधलं सिंपल सेंटेन्स कुठलं होतं? It was a very old book and today Tommy found a real book. And last, identify the complex sentence. There are so many complex sentences you can see on your screen. आता हे सगळे सेंटेन्सेस मी वाचत बसत नाही, तुम्ही इथं व्हिडिओ पॉज करून लिहू शकता, नाहीतर हा व्हिडिओ अजून खूप लांब होईल. ओके, नाउ द नेक्स्ट ऍक्टिव्हिटी इज आयडेंटिफाय द कंपाऊंड सेंटेन्सेस. आता कॉम्प्लेक्स सेंटेन्स आणि कंपाऊंड मध्ये फरक काय आहे? कंपाऊंड मध्ये पण 2 सेंटेन्सेस असतात, कॉम्प्लेक्स मध्ये पण 2 सेंटेन्सेस मिक्स केलेले असतात. मात्र कंपाऊंड सेंटेन्सेस मध्ये जे 2 सेंटेन्सेस असतात या दोघांना सुद्धा समान वेटेज दिलं जातं, दोघांना स्वतःचा असा अर्थ असतो, असं कॉम्प्लेक्स मध्ये नसतं. मग या पॅराग्राफ मध्ये कंपाऊंड सेंटेन्स कोणता आलेला आहे? देयर इज ओनली वन कंपाऊंड सेंटेन्स अँड विच इज यू कॅन सी ऑन युअर स्क्रीन. यू कॅन राईट दिस एज अन आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. देन प्रॅक्टिस साठी तुम्हाला काय सांगितलंय? फॅसिलिटेटर गिव्स मेनी पॅसेजेस टू अंडरस्टँड न्यू कन्स्ट्रक्शन्स थ्रू रिडिंग. लर्नर्स हॅव टू आयडेंटिफाय डिफरंट टाइप्स ऑफ कन्स्ट्रक्शन्स थ्रू रिडिंग. हे तुम्ही आता घरी करायचं आहे, तुमचे शिक्षक तुम्हाला याबद्दल सांगतील. ओके, देन इव्हॅल्युएशन: फाइंड सिंपल, कॉम्प्लेक्स अँड कंपाऊंड सेंटेन्सेस फ्रॉम द पॅसेज फ्रॉम द कोर्स बुक. तुम्हाला तुमच्या कोर्स बुक मध्ये सुद्धा असे काही सिंपल, कॉम्प्लेक्स आणि कंपाऊंड सेंटेन्सेस सापडतायत का हे शोधून काढायचं आहे. देन मेक अ लिस्ट ऑफ द इन्फिनिटिव्स. आता इन्फिनिटिव्ह म्हणजे काय? मगाशी मी तुम्हाला सांगितलंय, टू प्लस वर्ब किंवा मॉडेल ऑक्झिलरी प्लस वर्ब. ज्या ठिकाणी तुम्हाला सापडतील अशा वर्बची तुम्ही लिस्ट करू शकता. ह्या ज्या 2 ऍक्टिव्हिटी आहेत त्या इथं लिहिल्याच पाहिजेत असं नाहीये, कारण या ऍक्टिव्हिटी तुम्हाला होल बुक साठी करायच्या आहेत. त्या तुम्ही फक्त फाइंड आउट करू शकता, लिहिलं नाही तरी चालेल. तरी पण तुम्ही तुमच्या टीचरना, शिक्षकांना विचारून ही ऍक्टिव्हिटी लिहायची का नाही हे कन्फर्म करू शकता. सो टुडे व्हॉट वी लर्न? वी लर्न टू आयडेंटिफाय द मेन क्लॉज अँड सब ऑर्डिनेट क्लॉज. ही गोष्ट तुम्ही शिकणार आहात जेव्हा ही ऍक्टिव्हिटी तुम्ही अभ्यासणार आहात. टू अंडरलाईन द इन्फिनिटिव्स. इन्फिनिटिव्ह म्हणजे काय त्याला अंडरलाईन आपण करणार आहोत. अँड लास्ट, टू आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ द सेंटेन्सेस. सेंटेन्सेसचे टाइप्स तुम्हाला कळणार आहेत, जे सिंपल सेंटेन्स असेल, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असेल, यासारखे टाइप्स तुम्हाला या ठिकाणी कळणार आहेत. So we have completed today's activity. So we are going to stop here. We will solve the next activity in the next lesson or video. So thank you for watching this video.